गट पर्वत संकल्पना स्पष्ट करा आणि पश्चिम घाटांच्या उत्पत्तीचे भूवैज्ञानिक प्रक्रियात्मक परीक्षण करा. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॉक माउंटेन्स अँड एक्झामाइन जिओलॉजिकल प्रोसेसेस दॅट लेड टू द फॉर्मेशन ऑफ वेस्टर्न घाट्स. सी क्वेश्चन मध्ये पार्ट काय काय बघा. पहिले सगळ्यात पहिला पार्ट ब्लॉक माउंटेन, ठीक आहे. आणि दुसरा पार्ट फॉर्मेशन ऑफ वेस्टर्न घाट्स किंवा सह्याद्री, जे तुम्हाला सिलेबस मध्ये पॉईंट दिलाय की महाराष्ट्राच्या संदर्भात विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र प्रश्न विचारले जातील. तर बऱ्यापैकी कॉम्बिनेशन्स असे केले जाऊ शकतात की मी एक कॉन्सेप्ट विचारली स्टॅटिक, राईट, कुठनं तरी जिओमॉर्फोलॉजी मधनं, जसा की हा पार्ट मी विचारला जिओमॉर्फोलॉजी मधून, आणि मग हे जे जिओमॉर्फोलॉजिकल फीचर आहे ब्लॉक माउंटेन, ते मला कुठे आढळत आहे? ते महाराष्ट्रात सह्याद्रीच्या स्वरूपामध्ये आढळत आहे. क्लिअर? दोन्ही क्लब केले जाईल. क्लिअर? सो सगळ्यात पहिला पार्ट किंवा लोकस आणि फोकस एकदा जर लक्षात घेतलात तर लोकस मध्ये चर्चा करायची आहे गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटेन्स आणि पश्चिम घाटांची, आणि फोकस मध्ये तुम्हाला पूर्ण मेकॅनिझम सांगायचं आहे. कारण की जर तुम्ही प्रश्न वाचलात तर काय म्हणतोय, एक्झामाइन जिओलॉजिकल प्रोसेस, पूर्ण जिओलॉजिकल प्रोसेस सांगायची, कोणकोणत्या टप्प्यांमधनं ही निर्मिती झाली आहे वेस्टर्न घाटची ती तुम्हाला सांगायची किंवा सह्याद्रीची निर्मिती सांगायची. क्लिअर? नाउ सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन काय देऊ शकता? काय एक्झाम्पल कशाचं? डेफिनेशन ऑफ ब्लॉक माउंटेन. अजून आणखी काय? फॉर्मेशन. यू विल स्टार्ट विथ इंट्रोडक्शन एज इन फॉर्मेशन. ओके, ठीक आहे. अजून? नो? एनीबडी एल्स? फाइन. सो एक अप्रोच लक्षात घ्या, मी डायरेक्टली वेस्टर्न घाट बद्दल बोलणं सुरू करू शकतो, सह्याद्रीज बद्दल, की सह्याद्री जर ब्लॉक माउंटेन किंवा सह्याद्री हे गट पर्वत आहे ज्यांचा विस्तार तापी खोऱ्यापासून ते कन्याकुमारी पर्यंत आहे, सो अँड सो उंची आहे. क्लिअर? फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन आहे. बरोबर? मी कीवर्ड पण आणलेत क्वेश्चन मधले. क्वेश्चन विचारतोय ब्लॉक माउंटेन बद्दल, वेस्टर्न घाट किंवा सह्याद्री बद्दल, तर तो पण पार्ट फुलफिल झाला. ठीक आहे. तर एक चांगलं इंट्रोडक्शन तुम्ही असं करू शकता कॉम्बिनेशन्स करून. इंट्रोडक्शन झाल्यानंतर बॉडी पार्ट मध्ये सगळ्यात पहिला आस्पेक्ट तुम्हाला फुलफिल करायचा आहे की हे जे ब्लॉक माउंटेन आहेत किंवा गट पर्वत आहेत, ठोकळा पर्वत ज्यांना तुम्ही म्हणता, त्यांची निर्मिती कशी होते. क्लिअर? त्याच्या निर्मितीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली या ठिकाणी 2 मुद्दे सांगायचे आहे. फोर्सेस कोणते आहे आणि तुमचा क्रस्ट किंवा तुमचा जो कवचाचा भाग आहे, भूकवच जे आहे, ते भूकवच कसं आहे. त्यांनीच ही प्रोसेस सेपरेट होते. कशापासून? फोल्ड माउंटेनच्या फॉर्मेशन पासून. बरोबर? आठवतं? जेव्हा आपण ब्लॉक माउंटेनचं फॉर्मेशन सांगतो, ब्लॉक माउंटेन मध्ये तुम्हाला सांगायला लागेल की हा भूकवचाचा भाग कसा आहे, कठोर खडकाचा आहे. कोणत्या खडकाचा बनलेला असेल? अग्निजन्य खडकांचा, इग्नियस रॉकचा, राईट. आणि इग्नियस रॉकचा हा पार्ट आहे, कंप्रेशन होईल, कंप्रेशन झाल्यानंतर कुठेतरी फ्रॅक्चर जाईल, आणि फ्रॅक्चर गेल्यानंतर पुढची एक डायग्राम दाखवा, त्या डायग्राम मध्ये दिसलं पाहिजे की अशा पद्धतीने ब्लॉक माउंटेन फॉर्म होतात. दिस इज युअर फर्स्ट पार्ट. विदाउट डायग्राम क्वेश्चन फुलफिल होणार नाही. खूप सिंपल एक्सप्लेनेशन द्यायचं आहे या पार्टचं. क्लिअर? मी पण 2च गोष्टी सांगितल्या. काय 2 गोष्टी सांगितल्या? की एक इग्नियस रॉकचा स्ट्रक्चर आहे किंवा एक इग्नियस रॉकचा क्रस्ट आहे, त्याच्यावर फोर्सेस लागत आहेत. कोणते फोर्सेस? कंप्रेसिव्ह फोर्सेस, संपीडन बल. आणि त्यातून काय झालं? त्यातून या ठिकाणी फ्रॅक्चर निर्माण झाले. बरोबर? किंवा तडे गेले या खडकाच्या रचनेला, आणि त्यातनं कशाची निर्मिती झाली? ब्लॉक माउंटेनची. मग डायग्राम मध्ये एक स्पेसिफिसिटी येणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ब्लॉक माउंटेनची डायग्राम काढली होती, ती डायग्राम आठवा. त्या डायग्राम मध्ये तुम्ही काय दाखवलं होतं? शब्द पण वापरले होते, हॉर्स अँड ग्रॅबेन. क्लिअर? त्याला आपण या भागाला ठोकळा असा शब्द प्रयोग करतो आणि याला म्हणतो ही आहे खचदरी. क्लिअर? नाउ देयर इज इंटरेस्टिंग ट्विस्ट. जर तुम्ही सेम स्ट्रक्चर सह्याद्री सोबत आयडेंटिफाय करायला गेलात, आढळतं का? नाही आढळत. क्लिअर?
आणि तरी सुद्धा सह्याद्रीला एक ब्लॉक माउंटेन आहे म्हणून सांगितलं जातं. क्लिअर? त्याचा अर्थ काय झाला? सह्याद्री कसे ब्लॉक माउंटेन्स आहे? दे आर फॉल्स ब्लॉक माउंटेन्स. ठीक आहे, किंवा सुडो ब्लॉक माउंटेन म्हणून पण शब्द प्रयोग केला जातो, कारण की निर्मिती 100% ब्लॉक माउंटेन सारखी जरी नसती तरी प्रक्रिया तीच आहे. क्लिअर? जी तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये ऍड्रेस करायची आहे. पहिला पार्ट फुलफिल झाला एव्हरीवन? पहिल्या पार्ट मध्ये काही डाऊट नाही? लुक ॲट सेकंड पार्ट. सेकंड पार्ट मध्ये मला स्पेसिफिकली सांगायचं आहे की या सह्याद्री पर्वतांची किंवा वेस्टर्न घाटची फॉर्मेशन कशी झाली. आणि वेस्टर्न घाटच्या फॉर्मेशन मध्ये एनीबडी रिकॉल्स? नाही आठवणार हे. ठीक आहे, वेस्टर्न घाटचं फॉर्मेशन 3 टप्प्यातनं सांगितलं होतं. एक, भारताचा जो पेनिन्सुलर प्लाटू आहे किंवा पेनिन्सुला आहे, ठीक आहे, इट्स युनिफॉर्म. काय होतं खालून? वोल्कॅनिक इरप्शन्स. वोल्कॅनिक इरप्शन कारण अशा प्रकारची घुमटाकार मांडणी होते किंवा तो बेंड होतो. डोमल अपलिफ्ट म्हणून मी कदाचित एखादा शब्द वापरला असेल. आणि इथून काय होतो? हा ब्रेक होतो. इथून ब्रेक झाला की पुढे काय होतंय? पुढे हा अशा पद्धतीने भाग कोसळतो. कुठे कोसळतो? अरबी समुद्रामध्ये कोसळतो. क्लिअर? या 3 टप्प्यांमधून तुम्हाला सांगायचं होतं कशाची निर्मिती होते? सह्याद्रीची निर्मिती होते, वेस्टर्न घाटची फॉर्मेशन. क्लिअर? गेटिंग द पॉइंट? आता जर तुम्ही याला कम्पेअर केला कशासोबत? ब्लॉक माउंटेन सोबत, तर 2 कडा दिसतात का? नाही. सह्याद्रीला कडा किती आहे? 1. हे सांगायचं आहे शेवटी की सह्याद्री जे आहे, सह्याद्रीला त्याला एक खूप टेक्निकल शब्द वापरला जातो, दॅट इज कॉल्ड एज वेस्टर्न एस्कार्पमेंट. एस्कार्पमेंट शब्द मार्जिनला लिहून ठेवा. याला म्हटलं जातं ही कडा आहे. ठीक आहे, पश्चिमेकडील कडा. कोकणातनं जेव्हा तुम्ही पश्चिम घाटांकडे बघता, उभ्या भिंती आढळतात, राईट? सो तिथे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या 1000 मीटर उंच इतक्या उभ्या भिंती आहे. कशाच्या? सह्याद्रीच्या. पण मग दुसऱ्या बाजूला अशा भिंती आहेत का? किंवा दुसऱ्या बाजूला अशी कडा आहे का? नाही. म्हणून मग सह्याद्री कसे माउंटेन आहे? फॉल्स ब्लॉक माउंटेन आहे, खोटे ठोकळा पर्वत आहे. ठीक आहे, दॅट इज युअर सेकंड पार्ट. एव्हरीवन, सेकंड पार्ट पण लक्षात आला काय काय सांगायचं आहे? थर्ड, या ठिकाणी कन्क्लुजन काय देणार? कुठे घेऊन जाऊ शकता कन्क्लुजन? ऑलरेडी टिप दिल्या आहेत तुम्हाला कुठे कुठे कन्क्लुजन घेऊन जाऊ शकता. चर्चा करू शकता पश्चिम घाटांच्या जैवविविधतेची. हा शर्वरी, आता पॉइंट येतो. काय? इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन. राईट? पश्चिम घाट काय? इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन म्हणा, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स म्हणा, से एनिथिंग. राईट? आणि म्हणून त्यांचं संवर्धन गरजेचं आहे. कॉन्झर्वेशन इज इम्पॉर्टंट. हा, पश्चिम घाटांमध्ये हा पण एक सुंदर पॉइंट आहे. ठीक आहे, एक कन्क्लुजन मी देऊ शकतो, ते कशावर आहे? पर्यावरणाचं आहे. दुसरा एक कन्क्लुजन मी या ठिकाणी देऊ शकतो पश्चिम घाटांच्या रोल्स बद्दल, की पश्चिम घाटांचा भारताच्या हवामानामध्ये नेमका रोल काय. तर तुम्ही हे सांगू शकता की पश्चिम घाटांमुळे पश्चिम किनारपट्टीला ओरोग्राफिक किंवा अवरोधी पर्जन्य होतं आणि पूर्वेकडील बाजूला ड्रॉट प्रोन एरियाज आहेत, अवर्षणे. क्लिअर? पण मी ते नाही लिहिणार. फॉर अ व्हेरी सिम्पल, मी ड्रॉट प्रोन एरियाकडे गेलो, मी थोडं निगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट करतोय. तर मी पेपर चेक करताना मग असं आहे ना की हा यार इकडे खूप पाऊस पडतो पण इकडे ड्रॉट प्रोन एरिया, सेंटिमेंट निगेटिव्ह झालं. इट्स ऑल अबाउट फिलिंग. ठीक आहे, गेटिंग द पॉइंट? म्हणून मी म्हणतोय की जैवविविधता खूप महत्वाची आहे आणि म्हणून त्यांचं काय केलं गेलं पाहिजे? संवर्धन, फ्युचरिस्टिक, पॉझिटिव्ह. क्लिअर?